रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी प्रफुल्ल ननवरे. तर रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे, फळांचा राजा म्हणलं की आपल्या तोंडावरती नाव येतं की आंबा. तर अशा या आंब्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. तर सरांकडनं आपण जाणून घेऊ की आंब्याच्या प्लॉटला त्यांना रिझल्ट कसा आला, किंवा रामा ॲग्रोटेकचे जैविक उत्पादने त्यांनी कोणकोणती जैविक उत्पादने त्यांनी ह्या प्लॉटसाठी वापरली. तर सर्वप्रथम आपण सरांची ओळख करून घेऊ. येस, मी राजू गर्दे बाजमधून. ॲक्च्युली माझं प्रोफेशन इंजिनिअरिंग आहे, पण आमच्या काही मित्रांनी आंब्याच्या पहिला बागेची सुरुवात केली होती. त्यांच्याकडून गायडन्स घेऊन मी पण आंब्याचं बाग लावली. पहिलं आम्ही आंब्याची झाड लावल्यानंतर काही रासायनिक वगैरे यूज केले होते, रासायनिक खतं, बट त्याचं तेवढा काही इफेक्ट भेटत नव्हता. मग आम्हाला आमचे काही दुसरे सहकारी मित्र त्यांनी काही आंब्याच्या बागेमध्ये जैविक खतांचा यूज केल्यामुळे त्यांच्या बागेत काय फरक झाला ते सांगितलं. त्यानंतर रामा ॲग्रोटेकचे ननवरे साहेब आम्हाला भेटले. त्यांनी सांगितले की आंब्याची जी झाडाची लागवड जी वाढ व्हायला पाहिजे ती तेवढ्या प्रमाणात नाही झालेली. तुम्हाला अजून थोडंसं जैविक यूज करा, जेणेकरून तुमचं जे काय खाली रासायनिक यूज केल्यामुळे जे काय गांडूळ किंवा जे काय बनायला पाहिजे ते बनत नाही आहे आणि ते मरतं. तुम्ही हे यूज करा आणि त्याचा रिझल्ट बघा. सो 1-1.5 महिन्यापूर्वी मी त्यांच्याकडून काही घेतले होते न्यूट्रिशन्स, मायक्रोन्यूट्रियंट्स अँड काही औषध घेतले होते लिक्विड फॉर्ममध्ये. ते आम्ही पाण्यामधून दिले आणि जवळपास 1 महिन्यामध्ये आम्हाला आजचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे भेटला आहे. झाडाचा बुंदा, काडी अँड एकदम ओव्हरऑल जर बघितलं तर प्लॉटमध्ये आल्यानंतर एक समाधान भेटतं. आणि माझं मेन हेतू तोच होता की आपल्याला काही शेतीमध्ये जास्त नाही, पण आपल्या शेतीमध्ये काहीतरी चांगलं येतं आहे. आज महाराणावरती आमची आंब्याची बाग बघितल्यानंतर लोकांना पण वाटतं की यार आपण पण काहीतरी करायला पाहिजे. हा एक चांगला मेसेज लोकांना दिला. शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की शेती परवडत नाही. ओके, तुम्ही हे माळ रानावर एवढं नंदनवन केलं. येस. म्हणजे ह्याबद्दल काय सांगताल? तर शेती कशी केली तर परवडते आणि कशी नाही केली तर परवडते? म्हणजे लोकांना असं का वाटतं की शेती परवडत नाही? ॲक्च्युली शेतकऱ्यांचं आत्तापर्यंत जर मी बघितलं, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. शेती हा पहिल्यापासूनच एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन की बाबा शेतीमध्ये काय परवडत नाही, जेवढं घातलं तेवढं पण निघत नाही असं एक लोकांचं म्हणणं आहे. पण शेती थोडंसं जर आपण आधुनिक पद्धतीने केली, काही खतांचा चांगली टेक्नॉलॉजी म्हणा किंवा काही खतांचा चांगल्या प्रकारे जर यूज केला तर शेती परवडू शकते. अजून माझं काही उत्पादन आलेलं नाही, पण भविष्यात मी एवढं एक्सपेक्ट करतो की बाबा मी काही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती मला ह्या बागेच्या स्वरूपातनं रिटर्न भेटू शकतं. कॉन्फिडन्स आहे. तुम्ही जी रिस्क घेतली ती माळ रानावर, कंप्लीट महाराणा इथं म्हणजे पहिलं आत्तापर्यंत या महाराणावर काहीच केलेलं नव्हतं. माती आहे का खडक आहे? खडक आहे, पूर्ण खडक आहे. ह्या खडकावरती केलेलं आहे आपण. आणि जेव्हा सुरुवात केली त्यावेळी लोक मला म्हणत होते की इथं काय होणार नाही, तू कशाला काय तर उगा पैसा इन्व्हेस्ट करतोय. आणि त्याच्यातून ऊर्जा भेटली होत नाही, करून दाखव. हां, करून दाखवली. येस, ॲक्च्युली मला बऱ्याच लोकांचं म्हणजे आमच्या गावचे सरपंच राजगर्दे साहेब किंवा बाकीचे अजून बरेचसे आपले जे शेतकरी मित्र आहेत, आमचे मेजर साहेब आहेत, म्हणजे जे पहिल्यापासून शेतकरी नाही आहेत ते पण इंजिनियर आहेत, प्रोफेशनल, कोण मिलिटरीमध्ये आहे, कोण बाहेर आहेत, पण त्या लोकांनी गावात येऊन शेती केली आणि आज त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने भेटतं. आणि हे बघून जे शेतकरी बांधव आहेत ते सुद्धा अजून चांगल्या प्रकारे मोटिवेट झालेत. त्याच्यामुळं एक चांगला मेसेज जातो आहे समाजामध्ये. आणि आता एक नवीन वर्ग आहे, म्हणजे उच्च शिक्षित आहे आणि जॉबच्या माग आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगता? ॲक्च्युली आज शेतीसाठी जर बघितलं आपण तर शेती लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा काय परवडत नाही, पण माझा एक तरुण पिढीला एक मेसेज आहे की शेती आणि शेतीला जोडधंदा जो काय असेल तो सांभाळत तुम्ही जर शेती चांगल्या पद्धतीने केली तर भविष्यामध्ये शेती हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. नोकरीला आपण दुसऱ्यांच्यावर डिपेंड राहतो, बट शेती आपल्याला स्वतःच्या जमिनीमध्ये स्वतः आपण राजा असल्यासारखं राहू शकतो. स्वतःची कंपनी बनवू शकतो, स्वतःची प्रायव्हेट फर्म आपण या नावाने बनवू शकतो. सो चांगला आहे हा, शेती हा एकदम चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये जर बघितलं ना, शेती नंबर 1 राहील. आता तुम्ही तुमचं जे काय प्रोफेशन असेल ते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, आनंद कशाला? शेतामध्ये आल्यानंतर आनंद वाटतो.
मी मुंबईला राहतो, बट तिथली लाईफ आणि इथं शेतामध्ये ज्यावेळी येतो, मी ॲक्च्युली महिन्यातून 2 वेळा असतो इथे. 2 वेळा म्हणजे अलग ते 3-4 दिवस राहतो. मला एकदम छान वाटतं शेतात आल्यानंतर, इथं बघितल्यानंतर, इथल्या लोकांना भेटल्यानंतर एकदम चांगलं वाटतं. आता तुम्ही जे काय रासायनिक वापरलं सुरुवातीला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणावाचा रिस्पॉन्स भेटला नाही. त्याच्यानंतर तुम्ही जे राम ॲग्रोटेक कंपनीबद्दल काय सांगताल, की जे बांधावरती येऊन मार्गदर्शन देते त्याच्याबद्दल? ॲक्च्युली तुम्हाला काय वेगळं वाटलं की आम्ही आलो बांधावरती आलो, हो. तुमचे जे काही गडी होते त्यांना सांगितलं की बाबा हे प्रोडक्ट वापरा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. म्हणजे रिझल्ट यायच्या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सर 100% रिझल्ट हा येणारच. त्यानंतर तुमचा 1 महिना 1.5 महिन्यानं मला फोन आला की सर तुमचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि पुढचं जे काही शेड्यूल आहे प्लॉटला देण्याचं, ते शेड्यूल तुम्ही आमच्यापर्यंत आणून पोहोचवा. बरोबर आहे. बरोबर. ॲक्च्युली मी इथं नसताना साहेबांचं म्हणजे फोन आला की इथं बाकीच्या बघत होते त्यावेळी तुमच्या प्लॉटमध्ये आलो आहे, बघितलं आम्ही, थोडंसं अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, मी फोनवरतीच ते ओके दिलं. त्यांनी औषधं दिलेली, आमचे मित्र मारुती आहेत, त्यांनी इथं स्वतः ते औषध सोडली आणि त्यातनं जो रिझल्ट भेटला मला महिन्यानंतर मी बघितलं, म्हणून मी स्वतः त्यांना फोन केलं. काल ते येऊन त्यांनी मला परत औषधाचा 1 डोस दिला. तो सोडल्यानंतर अजून बघूया आता 1 महिन्यानंतर कसा रिझल्ट भेटतो. बट मी ओव्हरऑल एवढं सांगेल की रासायनिकपेक्षा जैविक जर यूज केलं तर चांगला त्याचा एक हे भेटू शकतं, रिझल्ट चांगले भेटू शकतात. आणि भविष्यामध्ये जे काय रासायनिकमुळं जे लोकांना काही त्रास होतोय, की बाबा आता जर बघितलं तर जन्मलेल्या मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना आजार आहेच. पण आपल्याला जर रासायनिक खतं यूज न करता आपण जर जैविक यूज केले तर त्याच्यामुळं थोडंसं आपण समाजामध्ये पण एक चांगला हे देऊ शकतो की लोकांना विषमुक्त जे काही देणार आहे ते आपण चांगलं देऊ शकतो याच्यावर. आणि नक्कीच मला वाटतं की आमचा जो काही हेतू आहे आंब्याची बाग लावण्यामागं, हा आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू. विथ रामा ॲग्रोटेकचं जे काही प्रोडक्ट आहे ते घेऊन आपण अजून चांगलं करू शकतो. ॲक्च्युली जैविक खतं यूज केल्यामुळं जमिनीचा पोत पण सुधारतं, गांडूळची निर्मिती चांगली होते आणि जमीन चांगली भुसभुशीत राहू शकते. आज हे खडकराम जर बघितलं तर मला वाटते पुढच्या 1-2-4 वर्षामध्ये एकदम चांगल्या प्रकारची शेती होऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही. आणि चांगलं आहे, म्हणजे हे एक ओव्हरऑल चांगला पर्याय आहे. सो माझं सगळ्यांना एक हे राहील की तुम्ही पण यूज करून बघा एकदा, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटचा हा पहिला भाग होता. जसं जसं आपण ह्या प्लॉटचा ग्रोथ किंवा नंतर मोहर सेटिंग सगळ्या अवस्थेमध्ये तुम्हाला आपण ह्या प्लॉटचे अपडेट तुम्हाला आपल्या रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपण देत राहणार आहोत. तर सर धन्यवाद. थँक्यू सगळ्यांनी तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.